नागपूरच्या नसरापूर येथील एका निष्पाप 3.5 वर्षाच्या बालिकेला नराधम वयोवृद्धानं जनावरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे। खाऊचं आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची कबुली 65 वर्षीय नराधम आरोपीनं राजगड पोलिसांना दिली आहे। दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झालेत। यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसंच मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून संवाद साधला। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। खाऊचं आमिष देऊन एका चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र याचं वय 65 वर्ष आहे अशी माहिती समजते। खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रसंग समोर आला आहे। घटना घडली ते अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे। याचे कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा देऊ। ती खेळत होती बाहेर, तिला वासरू दाखवता असं आमिष दाखवून गोठ्याच्या मागे शेड आहे तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्या माणसानी। या टायमिंगला आम्ही सगळे घरातच होतो, CCTV फुटेज सापडला आम्हाला, आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे, आम्ही इथले इथं त्यांना फाशी देऊ आम्हाला। आणि ऑलरेडी त्यांच्यावर 2 गुन्हे आहेत, तरी तुम्ही प्रशासन हे हलक्यात घेतंय। प्रशासनाने ह्याच्यात लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। चर्चा फिसकटली नाही। मांडेकर भाऊ म्हटले आपण तिला न्याय देणार 100%, पण आम्हाला असं